थँक्यू. आज कोण आलंय? ओ आली काही परत. ह्या खुर्चीवर एक पोरग टिकेल तर शपथ ना. रोज पोरं बदलतायत. हा. हॅलो. हा सुपरस्टार गौरव मोरे बोलतोय. कोण बोलतोय? गोस्वामी. फोन ठेव. काय करायचं आहे माणसाचं? हास्य जत्रेमधनं बाहेरच पडत नाही ते. ह्यांना अमेझॉनच्या जंगलात नेऊन सोडलं ना तरी झेब्राला घेऊन स्किट करतील. पण स्किट करतील एवढं खरं आहे. पण हा असो, आता मी या सगळ्यांच्या पलीकडे गेलेलो आहे. मी MSJ मराठीवरील एक मालिका आहे तिथं ॲज अ लीड म्हणून मी काम करतोय. तिथे त्यांनी माझे 28 दिवस मागितलेले आहेत. हो, गेले 20 दिवस मी तिथे शूट करतोय. माझं कॅरेक्टर लोकांना इतकं आवडलंय आणि माझ्यामुळे TRP असा बूम झालाय. येस, त्यांनी सांगितलं की सर तुमचे मला 28 दिवस लागतील 2 वर्षांसाठी. पर डे 50,000 रुपये. स्पॉट दादा, चौगुले आणि खांडेकरांना पाणी द्या. आकडा ऐकून त्याला भोवळ आली. त्यांना पाणी द्या. ठीक आहे चला मी आलोय. कोण आहे का नाही? स्पॉट स्पॉट. क्या है? इतना चेयर गंदा फडका कोण मारेगा? फडका. सर सॉरी, तुमचा गैरसमज होतोय. मी स्पॉट नाहीये. मग मी तुमचा को ऍक्टर आहे या सिरियल मध्ये. सॉरी 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 सॉरी. हाय सर. खरं सांगू का? तुझ्यासारख्या सामान्य चेहऱ्याच्या लोकांनी आहे ना गळ्यात पाठी लावून फिरलं पाहिजे ऍक्टर म्हणून. सॉरी 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 यार, मस्करी करतोय. बैठ बैठ बैठ. ठीक आहे सर. येस. नाम काय तेरा? माझं नाव निमिष. काय झालं सर? तुला वाटतं ह्या नावाने तू ऍक्टर होशील म्हणून? निमिष. अरे नाम कैसा मागता है? शाहरुख, आयुष्मान, गौरव, नवाज, रणबीर, मध्येच निमिष. कसं वाटतंय ते? असं वाटतं एखाद्या गाडीचं हॉर्न आहे, ट्रॅफिक मध्ये गाडी चालले, निमिष 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 निमिष. हे नाव घेऊन तू जगतोय. तुला माहिती आहे का, तुझं नाव सांगतं सगळ्यांना. हे माझा फॅन नका हो, मी निमिष आहे. सर ऍक्च्युली आपल्या दोघांचा एकत्र सीन आहे आता सिरियल मध्ये. एकदा वाचूया का आपण मी प्लीज? सीन वाचत नसतो. मग मी डायरेक्ट क्लोजला जात असतो. माझे को ऍक्टर असतात ना ते क्यू द्यायला असतात. कळलं काय? सर मग मी क्यू देतो ना, तुम्ही तेवढं करूया आपण. सर तू नवीन आहे म्हणून वाच काय जरा लिहिलंय. प्लीज. हां सर. ऍक्च्युली सर माझे डायलॉग आहेत हे बघा. हां इथे सगळीकडे माझे डायलॉग आहेत हां. आणि तुमच्या रिॲक्शन्स आहेत सर. फक्त माझे रिॲक्शन्स आहेत. हा हे बघा ना, हे डायलॉग आणि रिॲक्शन्स असतात. कोण आहे भंगार लेखक? अरे मी जर फक्त रिॲक्शन द्यायचे होते तर दुसऱ्या कोणाला घ्यायचं ना. गौरव मोरला कशाला घेतला यार? तर तुला सांगतो, हा लेखक जो आहे ना आमच्या सिरियलचा, इतका भंगार आहे ना, 2 पानं काही पण छापतो. मी माझ्या पद्धतीने डेव्हलप करतो ना, म्हणून 20 दिवस सिरियलची टपकन हाईट झाली. कळलं काय? चालेल, अरे, पण इतका भंगार आहे ना, काय लिहितो हा, म्हणजे त्याला कळत नाही कॅरेक्टरचं वर्किंग काय, तो ऍक्टर कसा आहे, त्या शैलीचा अभ्यास केला पाहिजे की नाही, काही नाही. 2 पानं छापायचे, विषय संपला. नंतर बोंबलत बसणार, आम्हाला कोणी विचारत नाही, आम्हाला कोणी विचारत नाही. मी काय करू सर? एकदा करून बघूया ना सर आपण. अरे पण यार तू टेन्शन घेऊ नको. तुला करायचं आहे, तू नवीन आहे, तुझ्यासाठी मी करतोय. और गौरव मोरे रिॲक्शन मी बादशाह आहे. कळलं काय? सर राहू दे सर, मी सांगतो त्यांना काय? की जमणार नाही कदाचित. सांग त्यांना, फोन करू सांग. बस खाली बस, आरामात रिलॅक्स मध्ये बस रे. सुपरस्टार गौरव मोरे सोबत आहे तू, बस. हॅलो. हां हां जरा सेटवर ये ना. हां ओके. आणि ऐक रे, तुला जर लाईफमध्ये मोठं व्हायचं असेल ना, हां चूजी राहा बरं का. या असल्या फालतू लेखकांचं वाचशील ना, काहीच होणार नाही. निमेश कैसा आहे बाय? काय चाललंय? काय झालं? तू एकदम फोन का केलास? याला काढायचं आपल्या सिरियल मधून. हा दिसला नाही पाहिजे मला उद्यापासून सेटवर. ओके पण झालंय काय? एक मिनिट भाई, तू कोण आहे? कोण तू का डोक्यावर पडलास काय? तू मला सिरियल मधनं काढणार? प्रिया मॅम कोण आहे हा? तू याला ओळखत नाहीस? नाही. अरे हे आपल्या सिरियलचे लेखक आहेत. हेच ते ज्यांच्यामुळे प्रोडक्शन ही सिरियल करायला तयार झालं.
यांचं नाव होतं म्हणून चॅनलने ही सिरियल ऑन एअर केली. ऍक्च्युली हे सगळे कलाकार आहेत ना, ह्यांचे लिखित डायलॉग्स बोलायला मिळतील म्हणून ही सिरियल करतायत. हेच आहेत आपल्या सिरियलचे सर्व निमिष कुलकर्णी. हे सगळं मला आधी सांगायचं ना यार. हॅलो सर, कैसे हो? एक मिनिट पण प्रॉब्लेम काय झाला निमिष? हॅलो. कोण आहे? झालंय काय? कोण आहे? कोण आहे? हा, गौरव. एवढा कसला माज याला? मी इथे आल्यापासून फक्त अपमान करतोय हा माझा. कोण आहे हा? नाही सर, याला माहित नाही मी कोण आहे. बरं, फक्त माझा नाही, सगळ्यांचा अपमान करतोय. सेटवरच्या एकाही माणसाला सोडलं नाही. सेटवरचे जाऊ दे, बाहेरच्यांनाही सोडत नाही. हा कसला माज आहे याला? हा? बरं, हे सगळं पण ठीक आहे, मी सगळं ऐकून घेतलं प्रिया. ओके, यांनी काय केलं माहितीये? व्हॉट? स्क्रिप्ट फेकली. एक मिनिट. नाही मी स्क्रिप्ट नेवर. स्पॉट दादा, काय स्पॉट ते दादा? गौरवच्या फोटोसाठी हार घेऊन या. गेला तो. गेले. अरे हे असे कसे गेले यार? गौरव, हा. आपल्या प्रोडक्शनचे ना फेवरेट लेखक आहेत हे. सलग 8 सिरियल्स हिट दिल्या त्या माणसाने. किती सिरियल? 8 सिरियल्स. पहिली सिरियल काय पाण्यात असं लिहिली होती? अरे कसा आहे रे हा? नाही, आपला म्हणून मी किती म्हणतो निर्लज्ज आहेस रे. नाही, सर, तुला सिरियसनेस कळत नाही? तुला सिरियल मधून काढणाऱ्याचा? निमिष, म्हणून मी म्हणत होते हा नको अख्ख्या चॅनलला तू नको होतास. पण निमिष सरांनी तुझं नाव पुढे केलं की नाही हे कॅरेक्टर मी लिहितोय ना, ह्याच्यासाठी मला गौरव मोरेच हवा. क्या? अख्खं चॅनल विरोधात उभं होतं की नाही हा माणूसच ना करे आम्हाला सिरियल मध्ये. पण नाही, निमिष सर आता ते म्हणते ते काढून टाक. नाही सर, थँक्यू मला घेतल्याबद्दल. नका काढू प्लीज नाही, नाही, मी ठरवलंय आता तुला काढणार म्हणजे काढणार. नका यार काढू असं मला यार. माझं अख्खं घर अवलंबून यार माझ्यावरती. माझी बायका पोरं रस्त्यावरती येतील. तुझं लग्न झालंय? नाही फक्त फील येण्याकरता बोललो. अरे निर्लज्ज आहेस रे तू. नाही. तुला लाज नाही वाटत तुला सिरियल मधून काढून टाकण्याची? याच्यात पण विनोद करतो. नका ना मग काढू. मला मी सांगतो ना यार, मला खरंच काढू नका. मी खूप मेहनत केली या सिरियलला यासाठी. प्लीज नका ना काढू मला. सर ऐका ना, मॅडम सांगा ना त्यांना प्लीज. सर नका ना काढू मला प्लीज. नाही येते रे तुझी दया. अयो, मी खूप हा पॉजच त्याच्यासाठी घेतला, पण नाहीच येते तुझी दया. मग मला दाखवा ना दया. मला नका ना काढू सिरियल मधून. तुला मारावंसच वाटतं. आपण ना बेस्ट करूया. काय? चॅनल 8 ला कॉल करूया. डन. नको ते ठरवतील काय. सर लगेच ऐका ना, निर्णय सर. घेऊन नाही, टाका. सर ऐका ना सर. शट अप. स्पीकरवर टाकतो. हॅलो सर. हा बोल निमिष. हा जरा गौरव मोरेशी बोला सर. हा हा हॅलो सर, सुपरस्टार गौरव मोरे बोलतो सर. हा बरं झालं तूच फोन केलास, तुला मी करणारच होतो. हा सर, हा बोला ना. मला आत्ता कळलं की तू सेटवर खूप माज दाखवलायस. एवढा माज? तू घरी बस आता. नाही तर सर. तुला या सिरियल मधून काढून टाकलंय. सर. तुला तसा मेसेज येईल आमच्या ऑफिस मधून. सर ऐका ना सर. हे चॅनल हेड जे आहेत ते खांडेकर सारखं काय बोलतात? मेसेज येईल म्हणून असं काय बोलतात? सर फोन आलाय नाही, तुझ्यासाठीच घे तू. माझ्यासाठी का? हॅलो. हॅलो गौरव मोरे, हा बोलतोय. मी महाराष्ट्र राज्याचा हेड बोलतोय. तुला महाराष्ट्र राज्यातून काढून टाकलंय. उद्या सकाळच्या आत इथून निघून जा, नाहीतर टेम्पोत घालून महाराष्ट्राच्या बॉर्डरवर सोडण्यात येईल. सर तुला तसा मेसेज येईल आमच्या ऑफिस मधून. ही कुठली पोस्ट आहे यार महाराष्ट्र राज्याची? महाराष्ट्राचा हेड ही कुठली पोस्ट आहे बरं? ऑफिस आणि मेसेज बोलतात हे कोण आहेत म्हणजे? हॅलो सर फोन आला. तुझ्यासाठीच आहे सगळे फोन तुझ्या. हॅलो. हॅलो हा. वल्ला हबीबी, मी इराणचा हेड बोलत असती, तुला आमच्या देशातून काढून टाकत असती. अरे पण मी तुमच्या देशात राहतच नसती, मग मला कसं काढत असती? तुला तसा मेसेज येत असती. मेसेज. हॅलो खांडेकर. हा बोल गौरव. अरे जाड्या, तुझ्यातलं आहे मस्ती म्हणून तुम्हाला फोन करत असती. थांब जरा इकडचं संपवतो, मग तुला भेटतो. हा काय अरे काय चाललंय सगळ्या? सांगणार मला तुम्ही. अरे मित्रा गौऱ्या, किती लगेच गणतो रे हा. काय झालं? अरे काय नाही, हा कांडेकरचा मित्र आहे. एक छोटासा रोल करायला आलाय आपल्याकडे. काय झालं, हास्य जत्रेच्या टीमचा फोन आला होता आम्हाला हा. की गौरव खूप उत्तम कलाकार आहे, पण हल्ली ना खूप हवेत असतो, त्याला जरा खाली आणा. मी हो. हा, आणि म्हणून ऍक्च्युली म्हणजे खांडेकरनी मला पाठवलं. तो म्हणाला की नवीन मुलं गेली ना सेटवर, तू आता या सेटवर चाललायस तर जरा बघ. मी असं ऐकलंय की नवीन मुलं गेली की हा खूप मास दाखवतो, त्यांना शहाणपणा सांगतो सगळा. म्हणून मग तू बघ, आणि त्यांनी जर असं केलं तर आपण हा प्रँक करूया. म्हणून मी सर सॉरी अरे म्हणजे काय सॉरी यार, मी घाबरलो ना यार. अरे मस्करी केली. नाही मस्करी बिस्करी नाही, पण आता हे अति झालं यार. मी आता ऐकून घेणार नाही. सर सॉरी सर. मी चाललो. नाही सर. नाही मी चाललो. अरे, बस सर ऐका ना. तू तर ऐक ना माझं संपूर्ण स्किट. सर, sorry.